चला गुरसई आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा पटापट. खेळाला होते सुरुवात. एका बाजूला पाहतोय जागृत मराठा राणाल तर दुसऱ्या बाजूला जे बजरंग गोरसई. गोलंदाज टर्न होतो. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी अप्रतिम पाहायला मिळते. अजून एक निर्धावचे होते सांगता. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज प्रदीप टर्न होतोय. एफएलएस मात्र हवं तसं खेळता आलेलं नाही. पाहूया थोडंसं फंबलिंग झालं, मिसफिल्डिंग झाली आणि अशा ठिकाणी आपण पाहिलं तर खराब कॉलिंग पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय अनंत केने रनआउटच्या स्वरूपामध्ये होता येतं बाद. गोरसे संघासाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे ही. कारण पहिला सामना गमावलेला आहे. या सामन्यामध्ये विजय संपादन करणं गरजेचं आहे. परंतु हवी तशी सुरुवात इथं झालेली नाही आहे. एक धाव
धावफलकावरती आहे आणि आपण पाहिलं तर अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून एक निर्धावचे होते सांगता धावसंख्या स्थिर आहे 1-1 अशी अवस्था आपण पाहतोय. अतिशय जागृत मराठा राडाल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रदीप यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहूया रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळत नाहीये. एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्या धावफलकावरती 2 अंकावरती लागली गेली आहे. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून जी सुरुवात गोरसे संघाकडून हवी होती ती सुरुवात मात्र पाहायला मिळत नाही आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की धावसंख्या खूप कमी लागल्या गेल्या आहेत धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरतून. चेंडू सीमा पार बिगिट चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 1-6 अशी अवस्था. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 6 धावा जमा करू शकल्या. चला स्पीडअप करा. राणाल संघाला विनंती आहे की थोडंसं घाई करायची आहे. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. चला लवकर सुरुवात करायची आहे. प्लीज सहकार्य करा. राणांचा खूप वेळ घेत आहे. एक धाव घेतली जाते. एका धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोचते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून दुसरे षटक सागर येतो घेऊन. सोडवला मिस टाइम झालेला आहे. सेफ लँडिंग होते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. थ्रो तर झालेला आहे. तसं काही याचा झालेलं नाही. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांनी आपण पाहिलं तर एकदा बदल पाहायला मिळते. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 चालू आहे. फटका खेळला जाते परंतु आपण तसं बॅटच्या पटामध्ये घेता येत नाहीये. अनुषंगाने खेळी केली जाते. तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. चांगली गोलंदाजी. बघूया पुढे चेंडू. यावेळेस मात्र स्लोअरचा मार इथं पाहायला मिळाला. निर्धावची झाली संख्या. पुढे चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावची पुन्हा एकदा होते सांगता. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपात केलेले. एक चौकार जरूर लागला गेला आहे. 7 धावा धावफलकावरती जमा केले गेले आहेत. पुढे सरसावले आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. नो डाऊट हा चेंडू मात्र जाईल सीमा पार चौकार. अशाच फटक्यांची खेळी करणं गरजेचं आहे. चेंडूचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि धावा मात्र आपण पाहिल्या तर 11
धावफलकावरती जमा केलेली आहे. 2 चौकार करू लागले. त्यानंतर आपण जर पाहिलं कुठेतरी धावसंख्या पुढे उभारण्यामध्ये अपयशी पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे, जपून ठेवलेला आहे फलंदाजाने. जर पाहायला गेलं तर अजून एक निर्धावची झाली. धावसंख्या पाहतोय या ओव्हरमध्ये सुद्धा चौकार लागूनही 7 धावा खर्च झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6, एकंदरीत धावसंख्या 13 या अंकावरती लागली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती विजय येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 2 षटकांमध्ये 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे, सुरुवात होते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. कमजोर फटका. प्रदीप सेठ आहे त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर अप्रतिम झेल आणि फलंदाज होते फेल. या पेलेचा चांगला फटका आहे. और इथं मात्र पाहू शकता आपण यावेळेस स्ट्राईकला येतोय किंगफिशर बैलाचे मालक कैलाश ठाकरे. आज निश्चितच सर्वांच्या स्वप्नामध्ये येत असेल किंगफिशर. यावेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतोय. पावर कमी पडते.
यावेळेस चांगला फटका आहे. यावेळेस पॉवरफुल शॉट, चेंडू सीमा पार बिगिट षटकार. आजच्या दिवसातील सर्वात लांब पल्ल्याचा मोठा फटका षटकार पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने आपण धावसंख्या 22 या अंकावरती 24 या अंकावरती पाहायला मिळते. 24 धावा. इथं मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं अंतिम. यावेळेस अजय येतोय गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या पाहिली तर 25 या अंकावरती आहे. अजूनही 12 ते 15 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या तर चांगला टोटल फाईट स्कोअर पाहायला मिळेल. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मॅच टाइम झालेला आहे. पाहूया काय घडतंय. झेल सुटलेला आहे. दुसऱ्या रनाचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होईल रन आउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. यावेळेस पाहूया चांगला फटका आहे. गॅपमध्ये आहे. चेंडू थांबत नाही. जातो सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते धावफलकावरती
32 या अंकावरती. पुढे चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. या वेळेस अल्टी पलटी क्या बात आहे. चक्री शॉट लावण्याचा प्रयत्न इथं विनोद केने फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहे. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस चांगला फटका आहे, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये गोलंदाजाने स्टॉप केलेला आहे. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धाब्याने स्कोअर कार्डमध्ये पाहू शकता बदल होते. 34 धावा धावफलकावरती. 35 धावा विजयासाठी पाहिजे जागृत मराठा रानाल या संघाला. तर चला, काल्हेर संघानायक आणि भावाले संघाचा संघानायक आपण या टॉससाठी. काल्हेर संघानायक आणि भावाले संघानायक प्लीज आपण यायचं नाणेफेकीसाठी. चला गोरसे लगेच आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. रानाल संघाला विनंती आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठायची आहे. तर सन्माननीय मनोजजी टावरे साहेबांना विनंती आहे आपण या टॉस बॉक्समध्ये. तसेच निलमजी नाईक सर असतील. त्यानंतर आपण पाहू शकता राजन पाटील आपणास यानंतर आपण पाहू शकता मॅच पाहायला मिळेल. काल्हेर वर्सेस भावाले नाणेफेक केली जाते सन्माननीय मनोजजी टावरे साहेबांच्या शुभ हस्ते. चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर एक चांगली फाईट पाहायला मिळेल आपल्याला. काल्हेर वर्सेस भावाले चालू असलेला सामना जबजरंग गोरसे वर्सेस जागृत मराठा रानाल. रानाल बॉल चेक करायला यायचा इथे.
35 धावांचं लक्ष्य आहे आणि प्रदीप आणि भालचंद्र पंचांचा ग्रीन सिग्नल सामना चालू होण्यासाठी. भालचंद्र आणि गोलंदाज आहे अनंता. सामन्याला सुरुवात होते. 35 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू ऑफ साईडला आणि हा पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार. अतिशय धडाकेबाज अशी सुरुवात. पहिल्याच चेंडूवर घणाघाती प्रहार. हॅलो हॅलो चेंडू हरवलेला आहे. दुसरा चेंडू घेऊ शकता. आला आला. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि हा देखील चेंडू पाठवलाय सीमेच्या बाहेर. 2 चेंडूवर 2 घणाघाती असे प्रहार प्रदीप पाटील यांच्याकडून. चांगली धडाकेबाज सुरुवात. 2 चेंडूवर 12. पस्तीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेला राहणार संघ. पाहू शकता मैदानामध्ये अतिशय टोलेबाज घणाघाती अशी सुरुवात होत आहे. पुढील चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजांनी वापसी केलेली आहे. पायावर आदळतोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळू शकत नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ऑफ दिशेने एक धाव काढलेली आहे. 2 षटकार मारल्यानंतर एक धाव काढलेली आहे प्रदीप पाटील यांनी. आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे तो भालचंद्र. भिवंडी 40+ मधला एक धडाकेबाज फलंदाज. पुन्हा एकदा हा चेंडू देखील निघून जाईल सीमेरेषा बाहेर आणि हा येतोय चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. धावसंख्या होते ती 17. पॉवर प्लेचा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे. आलेला आहे मॅच बॉल. षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू असावा. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र या चेंडूवर येते एक धाव. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात. 18 धावा धाव फलकावर लागत आहेत आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाची सुरुवात विनोद केने. कमबॅक करावे लागेल जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. विकेट घ्यावे लागतील ते सुद्धा गुच्छामध्ये. परंतु दोन्ही साईडला सेट बॅट्समॅन आहेत. पुन्हा एकदा भालचंद्र यांनी मारलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जात आहे क्षेत्ररक्षीच्या वरतून आणि या चेंडूवर देखील मिळतात 4 धावा.
हाणामारीचं चालू आहे. मला वाटते लवकर संपवण्याच्या तयारीत आहेत मॅच. आणि बालचंद टिकला तर तो सामना शेवटपर्यंत कधीच जात नाही. पुन्हा एकदा सरळ सर्वात सेफ फटका, मात्र एकच धाव मिळते. कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्याची गरजही नाही आहे, कारण धावसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. धावसंख्या होते ती 23. आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव कमबॅक झालेला आहे गोलंदाजाचं. विनोद केने पुन्हा एकदा गोरसे संघाला पहिल्या इनिंगमध्ये जास्त धावा बनवता आल्या नाहीत, मात्र राणा संघाने मात्र अतिशय धडाक्याने सुरुवात केलेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारलेला आहे. बघूया चेंडूपर्यंत पोहोचतोय का. पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि मात्र झेल धरतीला दान केलेला आहे. आणि एकतर आपल्याकडे धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचे झेल सोडणे हे उचित नाही. गोरसाई संघ बघा, बाजूवाल्या संघाने सर्वांनी नोंद घ्या. आताच गोरसे संघाला हरवा, कारण नंतर भावेश पवार आला ना तर सगळ्यांची 2-4 वर्षात भावेश पवार आला तर सगळ्यांची पंचायत होईल. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. पाण्याची व्यवस्था करायची आहे. काय दमनमध्ये आहे ना, गरमी पण तेवढीच आहे आणि थंडी पण तेवढीच आहे. आणि आता गोरसे संघातर्फे पुढील षटक घेऊन येते कैलास. स्ट्राईकवर बालचंद. पुन्हा एकदा हा चेंडू देखील जेण्यावरची होण्याची शक्यता आणि पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. आणि एक धाव मिळालेले आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28. पुढील चेंडू आणि हा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा वाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा धाव वाढतंय. ज्या प्रकारे फलंदाज लवकर संपवण्याच्या तयारीत आहेत मॅच, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षक सुद्धा त्याला साथ देत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा, या चेंडूवर सुद्धा मिळेल ती एकच धाव. कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाही. 2 धावा काढण्यात, पळून काढण्यात त्यांना काही रस वाटत नाही आहे, कारण धावा अगदी सहज येत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 30. पुढील चेंडू, हा चेंडू देखील गॅपमध्ये मारलेला, मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या होते 31. 4 धावांची आवश्यकता आहे. 35चं एक छोटंसं लक्ष होतं. पुन्हा एकदा आणि आता मात्र
नाही, पंचांनी कुठल्याही प्रकारचा रस दाखवलेला नाही आणि सुखरूप पोचतोय फलंदाज आणि अशा प्रकारे एक धाव मिळते. धावसंख्या जाते ती 32. 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक धाव. सात चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटीज उरल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र क्रिकेट आहे, बघूया काही चमत्कार होतोय का. आणि हा चेंडू जातोय इष्टांवर आदळतोय आणि अशा प्रकारे त्रिफलाचित होतंय. सलामीला आलेला प्रदीप पाटील चांगली केली होती आतापर्यंत. त्यांनी आपल्या बॅटने 14 धावांची उपयुक्त असे केली आपल्या संघासाठी करून दिली होती. षटकाची होते समाप्ती आणि शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र आता 2 धावांची आवश्यकता आहे. बघूया गोलंदाज काही करामत करते का. जादुई गोलंदाज जादूगर बनायला लागेल. 2 चेंडू वाचवायचं म्हणजे. आतापर्यंत एक धाव सुद्धा षटकामध्ये वाचलेले आहे. तर 2 धावा आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. मात्र फलंदाज नॉन स्ट्राईकवर आहे तो भालचंद. आणि अशा प्रकारे चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे आणि चेंडू जातोय तो सीमेरेषेच्या बाहेर. आणि राहणार संघ या सामन्यामध्ये विजय होतं. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. चला यानंतर जो सामना आहे काल्हेर आणि भावाले या 2 संघांमध्ये ही लढत होत आहे. यानंतरचा सामना. चला काल्हेर संघ फिल्डिंग आले असेल तर उतरून घ्या. मला या कमिटीने यावं ठेवले. जा तुम्ही.